शेकापच्या व्यासपीठावरती आलेलं एक वेगळं आता एक चित्र दिसायला लागलंय महाराष्ट्रामध्ये। यामध्ये महाराष्ट्रातल्या विरोधकांनी एकत्र येऊन या असलेल्या महाराष्ट्राची अस्मिता आणि विचार टिकवण्यासाठी आज शेका पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्ताने भाई जयंत पाटील यांच्या सर्व सहकार्याने आम्हाला सर्वांना निमंत्रित केलेलं आहे। गेल्या अनेक वर्षापासून या पक्षाने महाराष्ट्राच्या आणि शेतकऱ्यांसाठी कामगारांसाठी एक लढा उभा केला होता। त्यांच्या वर्धापन दिनानिमित्ताने शुभेच्छा देण्यासाठी राज ठाकरे संजय राऊत असे मी असो आम्ही सगळेजण आलेलो। मला आम्ही शुभेच्छा तर दिल्यात, परंतु एक आहे एक संदेश पण देण्याचा प्रयत्न करतो की आम्ही सगळे एकत्र येऊन भविष्य काळामध्ये या महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र करून काम करण्याची भूमिका देण्यासाठी शेका पक्षाला पाठिंबा दिला। महाराष्ट्रामध्ये जमिनीच्या बाबतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कायदे आपल्याकडे आहेत, परंतु त्यांनी आज सांगितल्याप्रमाणे इतर राज्यामध्ये जर विक्रीच्या संदर्भामध्ये काय कमी कायदा असेल ते बघू आणि विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये उद्याच्या येणाऱ्या नागपूरच्या तो मांडण्याचा निश्चितपणे आम्ही प्रयत्न करू। असा दुसऱ्या राज्यात कायदा असेल तर या राज्यामध्ये तसा कायदा करण्याच्या बाबतीमध्ये पाहिजे तो म्हणून निर्णय घेऊ। बावनकुळे काही निर्णय चांगले घेतलेले आहेत आणि त्यांनी निर्णय घेणारा मंत्री म्हणून अपेक्षा आहे त्यांच्याकडे जर अशा निर्णयाचा मी पण त्याचा अभ्यास करतो जर चांगल्या प्रकारचा कायदा असेल तर बावनकुळेकर अधिवेशनाच्या अगोदर सुद्धा भेटून आम्ही मागणी करू शकतो। हे मी आज सांगितलं आम्ही फक्त शेका पक्षाचे असलेले आमचे संबंध यातून या असलेल्या मेळाव्याला आलेलो आहोत। उद्याच्या याच्यावर कोणाची आघाडी कोणाची होती निवडणुकीच्या काळामध्ये ठरली आजचा तो विषय नव्हता। आज ज्यांना ज्यांना निमंत्रित केलं ते आम्ही सगळे राजकारणामध्ये आज या महाराष्ट्रामध्ये आम्ही नेहमी म्हणायचो महाराष्ट्र हा नेहमी सर्व धर्मांना सगळ्या लोकांना बरोबर घेऊन जाणारा महाराष्ट्र होता, परंतु आज या महाराष्ट्रामध्ये सुद्धा सत्तेच्या राजकारणामध्ये वेगवेगळे विषय घेऊन विनाकारण या ठिकाणी गोळी माजवली जाते। हे दुर्दैव आहे। सत्ता विकासावर व्हावी लागते, सत्ता भाषिकवाद धर्मवाद यातून हस्तगत करण्याचा नवीन पाडल्याकडून 8.5 लाख कोटीला महाराष्ट्रात कर्जात घालण्याचा निर्णय होत असेल सरकारच कुठे आहे? पालकमंत्री सरकारच कुठे आहे? सरकार आम्हाला कुठे दिसत नाही। म्हणजे सरकारमध्ये मंत्री मागे चुकले तर लगेच राजीनामा घेतला जायचा। आम्ही सगळ्यांना हवं आहे, आमदारांनी काय केलं मंत्र्यांनी काय केलं कोणी काय केलं प्रत्येकाला हवं आहे। तिसरं आम्ही सरकार नसल्यामुळे पालकमंत्री तर लांबच राहिला, राज्यामध्ये शासन आणि प्रशासनच कुठे दिसत नाही। हो, रायगडचा मुद्दा प्रतिष्ठेचा झालेला आहे, कोणाला पालकमंत्रीपद द्यायचं याच्यावर कदाचित सरकार टिकेल का नाही ही पण शंका आहे। मला वाटतं की ते आता दिल्लीवर गेलं होतं आले आम्हाला माहित नाही, परंतु महाराष्ट्रामध्ये पहिल्या प्रथम पालकमंत्री नसलेले जिल्हे हा संदेश या माहितीने दिलेला आहे। सुप्रिया सुळेंनी दादागिरी मोडीत काढावी असं फडणवीसांनी दादागिरी मोडीत काढावी असं अजितदादांकडे बोलताना सुप्रिया सुळे म्हणाले। असं आहे महाराष्ट्रामध्ये आता तशा पद्धतीची दादागिरी सगळीकडे चाललेली आहे। मी त्या दिवशी म्हणालो प्रशासनावर भीती आहे, अधिकारी दर्पणाखाली काम करतात, मोकळे आणि मुक्तपणाने लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी दबाव टाकतायत, मंत्री वादग्रस्त विधानं करतायत, वातावरण दूषित करतायत। त्यामुळे आता ही दादागिरी मुख्यमंत्र्यांनी
मंत्र्यांपासून ते खाली सगळीकडे त्यांनी करायला पाहिजे. नाहीतर मुख्यमंत्र्यांनी सरकारची प्रतिमा मलिन होते.